राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। उत्पादन शुल्कामधून महसूल वाढविण्यासाठी समिती। उत्पादन शुल्काच्या माध्यमातून राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य सरकारने शिफारशी करण्यासाठी समितीची नियुक्ती केली आहे। या समितीकडून 2 महिन्यात अहवाल मागविण्यात आला आहे। उत्पादन शुल्क विभागाकडून कोणत्या प्रकारचे उत्पन्न वाढले यासाठी ही समिती शिफारस करत आहे। राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच याबाबतची माहिती दिली आहे। त्याबाबत गृह विभागाने आदेश जारी केले आहेत। बहिणी वाचतील याची मला खात्री होती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावना। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या बंधूंनी त्यांच्या मुलाला माझ्या विरोधात उभे केले तरी आपल्याला लाडकी बहिणी वाचवणार आहे अशी मनात खात्री होती, अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौडमध्ये बोलताना व्यक्त केली। कृषी उपसंचालकाला लाच स्वीकारताना पकडले, निलंबित कर्मचाऱ्याकडे केली लाचेची मागणी। केंद्राकडून महाराष्ट्राला 10,930 कोटी, उत्तर प्रदेश बिहारला अधिक निधी दिल्यावरून टीका। विविध कर रूपाने गोळा होणाऱ्या महसुलात राज्यांना विविध वाटप करताना जानेवारी महिन्यात महाराष्ट्राच्या वाट्याला 10,930 कोटी आले, उत्तर प्रदेशाला 31,000 कोटी तर बिहारला 17,000 कोटी वाटप करण्यात आल्याबद्दल कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे। सोलापूर जिल्हा दूध संघावर कारवाईची टांगडी तलवार। सोलापूर जिल्हा दूध संघाच्या कारभारात अनेक गंभीर बाबी समोर आल्यानंतरही शासनाने स्थगित दिल्याने चौकशी ठप्प झाली। दूध संघ बचाव समितीने दिलेल्या तक्रारीनंतर कारवाई सुरू झाली आहे। शिवसेनेला हवी महायुती पण भाजपाची मिठाईची गुळणी, उद्धव सेनेच्या स्वबळाच्या दाव्यावर सरनाईकांचे तोंडसुख। शरद पवार देशात मंत्री, राज्यात मुख्यमंत्री होते पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकले नाहीत, अमित शहा यांची टीका। शरद पवार अनेक वर्ष देशाचे मंत्री होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील होते, मात्र ते शेतकरी आत्महत्या थांबू शकले नाही असे म्हणण्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे। फळबाग योजनेमधून अकोला जिल्ह्यात 400 हेक्टरवर लागवड। संत्रा, लिंबू, केळी या पिकांची यंदा सुमारे 400 हेक्टर पर्यंत योजनेतून लागवड झाली असून यंदा 800 हेक्टरचे उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे। महामंडळाच्या जमिनीची जिओ टॅगिंग करा, शेती महामंडळाच्या जमिनीचे जिओ टॅगिंग करावे बावनकुळे असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे। शेतकऱ्यांसाठी चांगली बाजारपेठ देण्यासाठी काम करावे। राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पवन विभागाने अधिकारी तसेच बाजार समित्याने अधिकारी कर्मचाऱ्यांनी